सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष होतील. प्रफुल्ल पटेलांची माहिती. तर विलिनीकरणावरून दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये झुंपली. शरद पवारांना हॉस्पिटलमधून आजच डिस्चार्ज मिळणार. गेल्या 5 दिवसांपासून रुबी हॉस्पिटलमध्ये सुरू होते शरद पवारांवर उपचार. दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच येणार. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडूंची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा. मुख्यमंत्र्यांचा एकाच आठवड्यामध्ये हा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची घेतली भेट. नवी मुंबईच्या उरणमध्ये मद्यधुंद तरुणाचा गोंधळ. आमदार महेश बालदींच्या बंगल्यामध्ये तरुण घुसला. हातामध्ये कोयता आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये तरुण बंगल्यात. मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यानं वाद. एका विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्यानं जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची अमोल खुणेंची मागणी. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवरती कारवाई होणार. व्यवस्थापनाची मालमत्ता जप्तीची सुद्धा राज्य सरकारचा निर्णय. अतिक्रमणांबाबत फुटकळ कारण नकोत. मुंबई हायकोर्टानं पुन्हा एकदा महापालिकेला फटकारलं. मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरींवर मोठी कारवाई. 20हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात. गेल्या 4 दिवसांमध्ये 30हून अधिक बांगलादेशी घुसखोर ताब्यात. नागपुरात बजरंग दलाचा व्हॅलेंटाईन डेला विरोध. व्हॅलेंटाईन डेचा विरोध करत काढली निषेध रॅली. रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी. मुंबईकरांना रेल्वेचं मोठं गिफ्ट. उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार. शिवजयंतीच्या मुहूर्तापासून वेस्टर्न रेल्वेवरती 12 एसी लोकल्स धावणार. कोकण विदर्भात उन्हाचा चटका वाढणार. हवामान विभागाचा इशारा. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 7 वर्ष पूर्ण. शहीद जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येणार. जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात. झिम्बाब्वेनं घडवला इतिहास. ऑस्ट्रेलियावरती मिळवला खळबळजनक विजय. अमेरिकेनं घडवला इतिहास. नेदरलँड्सवरती पहिल्यांदाच मिळवला सर्वात मोठा विजय. टीम इंडियाला मोठा दिलासा. सलामीवीर अभिषेक बाबत सकारात्मकता. पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची शक्यता.